आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। दिल्लीतील कॅबिनेट अतिशय अकार्यक्षम, उत्तम कॅबिनेटसाठी मोदींना फडणवीसांची गरज। मोदी फडणवीस भेटीवर संजय राऊतांचं विधान। फडणवीसांना आता राष्ट्र की पुकार है असंही केलं वक्तव्य। दिल्लीमधलं जे कॅबिनेट आहे अत्यंत कमकुवत आहे, ढिसाळ आहे, गचाळ आहे, अकार्यक्षम आहे, तुम्ही पाहिलं। आणि प्रधानमंत्री वारंवार आता ज्या काही गोष्टी करू इच्छित आहेत, जंतर मंतरच्या प्रकरणानंतर त्यांना एक उत्तम कॅबिनेट बनवायचं आहे आणि त्यासाठी त्यांना देवेंद्र फडणवीस यांची आवश्यकता आहे असं ते सांगतात, त्यांच्या सहकार्यांना सांगतात। माझ्यावर महाराष्ट्राची जबाबदारी आहे, मी इथेच राहणार। दिल्लीत पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी कोणी काहीही बोलू दे, मी महाराष्ट्रातच राहणार असा पुनरुच्चार केला। दिल्लीत असलो तरी चर्चा होतात, मुंबईत असलो तरी चर्चा होतात। मला असं वाटतं की अनेक रिकामटेकडे लोक आहेत, त्यांना माझ्याबद्दल चर्चा करायला आवडतात, त्यामुळे त्यांना आनंद घेऊ द्या। मी महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्राच्या जनतेने आणि माझे नेते नरेंद्र मोदीजी यांनी महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे। फडणवीस मोदींना भेटतात तसं काही लोक शहांना भेटतात। मी पुन्हा येईन असं फडणवीस बोलले, पण ते पुन्हा आले नाही। पुन्हा येण्यासाठी फडणवीसांना शिवसेना फोडावी लागली। देवेंद्र फडणवीस हळूहळू इकडचा कार्यक्रम आवरणार, संजय राऊतांचा दावा। महाराष्ट्रातल्या नेत्यांना राष्ट्राचं नेतृत्व करावं ही आमच्या सद्भावना आहेत, पण जे तुमच्या बरोबर आहेत त्या त्यांच्या सद्भावना नाहीत, ते कधी एकदा दिल्लीत जात आहेत आणि कधी एकदा आम्ही बसतो आहे, असे बरेच लोक आहेत। जसे ते देवेंद्रजी प्रधानमंत्र्यांना भेटतात तसे काही लोक अमित शहाना भेटतात जाऊन सारखे। देवेंद्रजींना महाराष्ट्राची सेवा करू द्या, महाराष्ट्र ही मोठी जबाबदारी आहे, ती जबाबदारी ते पार पडतात। अमृता फडणवीस यांचं देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चांवर विधान। देवेंद्रजी नागपूरचे, देवेंद्रजी महाराष्ट्राचे सेवक आहेत आणि त्यांना इथे आपली सेवा करू द्या, त्यांना का पाठवताय, करू द्या सेवा। ये सबसे बड़ी जवाबदारी है महाराष्ट्र की, इससे बड़ी क्या होगी, ये सबसे बड़ी जवाबदारी है। देव पाण्यात ठेवूनही देवाभाऊंच्या नेतृत्वाला धक्का लागणार नाही। उद्धव ठाकरेंना 25 वर्ष मुख्यमंत्री करण्याचं स्वप्न भंगलं आणि राहुल गांधींना पंतप्रधान करण्याचं स्वप्नही पूर्ण होऊ देणार नाही। देवाभाऊंना हटवण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांची स्वप्नच महाराष्ट्राची जनता भंग करेल। नवनाथ बन यांचं राऊतांवर पलटवार। संजय राऊत, तुम्ही देव पाण्यात घालून ठेवले किंवा अन्य कोणी देव पाण्यात घालून ठेवले तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही। संजय राऊतांनी नवस केला होता उद्धवजी ठाकरे यांना 25 वर्ष मुख्यमंत्री करायचा। संजय राऊत, तुमचा नवस पूर्ण झाला नाही। तुम्ही आता राहुल गांधींना पंतप्रधान करण्याचा नवस करताय। राहुल गांधींना पंतप्रधान करण्याचं स्वप्न जसं तुमचं अपुरं राहिलंय, तसंच इतर कोणाला मुख्यमंत्री करण्याचं ज्यांचं काही स्वप्न आहे ते देखील पूर्ण होणार नाही। धाराशिवमध्ये सरनाईकांच्या रिसॉर्टसाठी गोरगरिबांच्या दुकानांवर कारवाईचे आदेश। काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप। सरनाईकांनी 20 एकर जागा घेतल्याचा सपकाळांचा दावा। धाराशिवमध्ये कुठेही रिसॉर्ट बांधण्यासाठी जमीन घेतली नाही, त्यांच्यावर कारवाई होऊ नये म्हणून माझ्यावर आरोप। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांनी केलेल्या आरोपांनंतर सरनाईक यांचा पलटवार। सांगतो की मी कुठलीही रिसॉर्टच्या बांधकामासाठी कुठलीही जमीन घेतलेली नाही। हर्षवर्धन सकपाळ साहेबांनी थोडंसं त्या ठिकाणी जाऊन पाहणी करून कुणाच्या तरी सांगण्यावरनं अशा प्रकारे जर काही ट्विट केलं असेल तर दुर्दैव आहे, ते प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत। तर आरक्षणासाठी आता आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। आढावा घेऊया टॉप 9 बातम्यांमधून। मराठा आंदोलक मनोज जरांगेंकडून मुंबई जाम करण्याचा इशारा। 58 लाख नोंदींचं प्रमाणपत्र मला पाहिजे, वेळ आली तर सरकार पाडणार, जरांगेंचा इशारा। कल आहे 100% मराठ्यामध्ये 70%चं म्हणे मुंबईला जायचं। आधी मुंबई जाम आणि मग काम, असं मराठ्याने नवीन मन आणले बा। आधी मुंबई जाम आणि मग काम। जातनिहाय जनगणनेतून ओबीसी प्रवर्ग वगळणं हे मोदी सरकारचं मोठं कारस्थान। काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप। जनगणनेच्या प्रश्नावलीत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना न ठेवल्याने सामाजिक न्यायाच्या तत्वांना हरताळ फासला जात असल्याचं विधान। जातीय जनगणनेच्या फॉर्ममध्ये ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नाही, ओबीसी नेते बबनराव तायवाडेंचा आरोप। डिसेंबरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ रामलीला मैदानात आंदोलन करणार, तायवाडेंची माहिती। तो त्यांचा प्रश्न, त्यांनी काय करायचं। डिसेंबरमध्ये रामलीला मैदानावर आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत की जनगणनेच्या प्रश्नावलीमध्ये ओबीसीचा कॉलम ज्याप्रमाणे एससी आणि एसटीचा कॉलम आहे त्याचप्रमाणे ओबीसीचा कॉलम सुद्धा त्यामध्ये समाविष्ट करण्यात
यावा. मनोज जरांगेनंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंकडून आंदोलनाची घोषणा. काहीही झालं तरी 1 सप्टेंबरला आम्ही मुंबईला निघणार. ओबीसींच्या बाजूने मुख्यमंत्री आणि ओबीसी नेते बोलत नाहीत, हाके यांचा आरोप. 1 सप्टेंबर रोजी मुंबईला या महाराष्ट्रामधील ओबीसी बांधवांचा मोर्चाचं आम्ही नियोजन केलेलं आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे, मराठा समाजाचं कुणबीकरणाद्वारे ओबीसी मधला समावेश हा खऱ्या अर्थानं मूळ ओबीसींच्या आरक्षणाचा गळा घोटणार आहे. सरकार आमची मागणी मानायला तयार नाही. विरोधी पक्ष ओबीसीच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही. आंदोलनाच्या तयारीसाठी महाराष्ट्रभरात हाकेंचा गावोगावी बैठकांचा सपाटा सुरू. हाकेंकडून चलो मुंबई आंदोलनाची घोषणा. दरम्यान आज बारामती, इंदापूर आणि दौंड तालुक्यात ओबीसी बांधवांची बैठक. मराठा आणि कुणबी एक होऊ शकत नाहीत. ओबीसींच्या 378 जाती असलेल्या कळपात होऊन काय कराल? ओबीसींवर घाव घातला जात असल्याचा वडेट्टीवार यांचा आरोप. जे मराठा होते ते दूर राहिले. मराठा आणि कुणबी एक आहे असं म्हणायचं आहे का? ते होऊ शकत नाही. मग या नोंदी सापडल्या कशा? शिंदे समिती नेमली कोणी? शिंदे कोण आहेत? याचा जर अभ्यास केला तर त्याचं उत्तर कळेल. आणि ओबीसीमुळे ओबीसीवर घाव घातलं जात आहे. की तुम्ही ओबीसीमध्ये या 378च्या एवढ्या मोठ्या समूहाच्या जातीच्या कळपा देऊन करणार काय? तुम्हाला काय मिळेल? मनोज जरांगे पाटलांचा मराठवाडा दौरा रद्द. प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने दौरा रद्द केल्याची माहिती. तर 29 ऑगस्टच्या आंदोलनापूर्वी अंतर्वलीत गोदापट्ट्यातील गावांची बैठक होणार आहे. बीडच्या गेवराईतील ओबीसी मेळाव्यातून हाके लवकरच गेल्यानं नवनाथ वाघमारेंची टीका. कुणाचं ढेकळाचंही काम नाही, कुणाची काय गणित आहेत हे मला माहिती आहे. वाघमारेंची हाकेचं नाव न घेता टीका. मी आयुष्यात पाऊल ठेवणार नाही, कारण की जर तुमचा नेता समाजाचा नेता उठून गेला, तुम्ही जर उठत असतील तर काय अर्थ? अरे काही काम नाही, काय नाही, मला सगळे गणित माझे ढेकळाचे काम कशाचे? चला बोलू का? नवनाथ वाघमारेंविरोधात बार्शीतील सकल मराठा समाज आक्रमक. नवनाथ वाघमारेंचा चोप देणाऱ्यांना 10 लाखांचं बक्षीस जाहीर. मराठा समाजाचे नेते डॉक्टर कपिल कोरकेंकडून बक्षीस जाहीर करण्यात आले. नवनाथ वाघमारेला पहिल्यांदा मारेल त्याला 10 लाख बक्षीस जाहीर करण्यात आले.